ही शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बघताच तुम्हाला वाटलं असेल ना, ही काळ्या वाटणातील असेल. यामध्ये कांदा टोमॅटोचा नक्कीच वापर केलेला असेल. पण असं काहीही नाही आहे. अगदी साधं सोपं वाटण तयार करून प्रत्येकाला आवडेल आणि बनवायला अगदी सोपी असेल. घाईच्या वेळेला देखील अगदी सहजतेने बनवू शकाल. इतकी ही साधी सोपी आपण आज शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवत आहोत, जी तुम्ही चपाती, भाकरी आणि भातासोबत देखील सर्व करू शकता. तर नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. मार्केटमध्ये मुबलक आणि अल्प दरामध्ये आता हा शेवगा भरपूर प्रमाणात यायला सुरुवात झाली आहे. चला तर मग लगेचच या चमचमीत शेवग्याच्या रस्सा भाजीला सुरुवात करूयात. शेवग्याची शेंग ना खूपच फायदेशीर असते. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. त्यामुळे लहानांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाने खाल्ली पाहिजे. आता सध्याला तर शेवग्याचा सीझन सुरूच झालाय, तर भाजी ही व्हायलाच हवी. शेवगा घेताना ना तो व्यवस्थित निवडून घ्यायचा. तर तो कसा जास्त डार्क रंगाचा घ्यायचा नाही, म्हणजे हिरवागार शेवगा नकोय. तर थोडा जसा काळपट चॉकलेटी ज्या या शिरा असतात ना तशा असाव्यात. हा गावरान शेवगा असतो. बरं, या घेताना जास्तच बारीक किंवा जास्तच जाडही घ्यायच्या नाही, मध्यम साईजच्या असाव्या. कोवळा शेवगा चवीला तुरट, तर जाड शेवगा आणि त्यातील बी खाताना असं कचकच लागतं. आता हा कापायचा कसा ते बघूयात. तर शेवग्याची शेंग कापल्यानंतर अशी ओढायची, ज्यामुळे तिची जी साल आहे ना ती अर्धवट निघते. यामुळे शेंगा पटकन शिजण्यास मदत होते. पण तुम्हाला सांगू का, या ज्या शिरा आहेत ना त्यामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये पोषक घटक असतात. त्यामुळे संपूर्ण साल काढायची नाही, थोडीफार साल राहू द्यायची. आता हा कापून पाण्यात टाकला याचं कारण म्हणजे बऱ्याचदा शेवग्यामध्ये थोडाफार तुरटपणा असतो, तर तो निघून जातो. लगेच आता फोडणीकडे वळूयात. त्याकरिता कढाईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलं. तेल गरम झालं की लगेच मोहरी घालायची. मोहरी छान अशी तडतडली गेली की मग जिरे देखील घालायचे आणि अगदी 2 ते 3 पाकळ्या ठेचलेला लसूण घालायचा. सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि अगदीच चिमूटभर हळदही घालूयात. यामुळे शेंगांना टेस्ट जास्त छान येईल. आता हा जरासा तेलामध्ये परतवून घेते. तुमच्या घरात जर लहान मुले असतील ना, तर हा असाच नुसता मिठाच्या पाण्यामध्ये परतवून घेतलेला शेवगा त्यांना खायला द्या. फारच आवडीने खातील आणि त्यांच्या तोंडाला चवही येईल. आता थोडंसं गरजेनुसार मीठ घालायचंय. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचंय. या शेवग्याच्या शेंगा आपल्याला साधारणतः 70 ते 80% शिजवून घ्यायच्या आहेत. त्यामुळे आता गरजेनुसार यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालूयात. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून झाकण ठेवून आता हा शेवगा आपण छान असा शिजवून घेऊ. तोपर्यंत आपण वाटण तयार करूयात. त्यासाठी पाव वाटी सुक्या भाजलेल्या खोबऱ्याचा किस घेतला. पावच वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेत. अगदी कोरडेच हे दोनही साहित्य भाजून घेतलेले आहेत. 2 चमचे पांढरे तीळ घेतले. हे भाजून किंवा कच्चेच वापरू शकता. 1 इंच आलं, 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीरीची देठं घेतली. घेतलेलं संपूर्ण साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय आणि झाकण लावून जराही पाणी न घालता हे जेवढं शक्य आहे तेवढं बारीक दळून घ्यायचं. यामध्ये शेंगदाणे, खोबरं आणि पांढरे तीळ आहेत ना, त्यांना अगदी हलकसं तेल सुटायला हवं इतकं छान हे दळून घ्यायचं. यामुळे कमी तेलाचा वापर करून देखील भाजीला तरी फारच छान येते आणि चवही मस्त येते. आपलं या ठिकाणी वाटण देखील अगदी सोप्या पद्धतीने तयार झालंय. शेवग्याच्या शेंगाही 70 ते 80% शिजल्या गेल्या आहेत. बघा, यातील थोडंफार बी बाहेर निघालंय, यावरून तर ते लक्षात येतंय. आता आपण या पाण्यासह शेंगा एखाद्या भांड्यात काढून घेऊयात, कारण याच कढईमध्ये आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. तुम्ही वेगळी पण कढई वापरू शकता, काहीच हरकत नाही. आता सेम कढईमध्ये पुन्हा एकदा 1 ते 2 चमचे तेल घालूयात. तर बघा, या ठिकाणी मी जरीही 2 वेळेला तेल वापरलं असलं तरी देखील फार कमीच प्रमाण ठेवलंय. आता यामध्ये आपल्याला वाटण परतवून घ्यायचंय. तर हे वाटण मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते. बघा कसं ओलसर छान असं दळलं गेलं होतं. जे तीळ होते, शेंगदाणे होते, यातील तेल आपोआपच रिलीज झालेलं होतं. इतपत मी हे फिरवून घेतलंय. आता हे या तेलामध्ये छान असं कोरडं भुरभुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचं. यामुळे वाटणामध्ये जो काही कच्चेपणा राहिला असेल तो पूर्णतः निघून जाईल. या पद्धतीने साधारणतः वाटण हे आपलं परतलं गेलं पाहिजे. आता यामध्ये काही सुके मसाले घालू. पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा ते पाऊण चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट आणि अर्धा चमचा काळं तिखट.
काळ्या तिखटाऐवजी गरम मसाला वापरला तरी देखील चालणार आहे. बस एवढेच काय, ते मी घरगुती मसाले वापरले आहेत. याच मसाल्यांमध्ये आपली ही भाजी एकदम चविष्ट तयार होते. पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य मी छान असं परतवून घेतलं. आता या मसाल्यांमधील कच्चेपणा देखील व्यवस्थित जायला हवा, भाजीला रंग सुरेख यावा, याकरिता आपण पुन्हा एकदा या शेवग्यातील जे काही एक्स्ट्राचं पाणी होतं ना, ते घालून हे संपूर्ण वाटण पुन्हा एकदा छान असं शिजवून घेणार आहोत, परतवून घेणार आहोत, जोपर्यंत आपल्या या वाटणाला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत. वाटण परतवण्या अगोदर आपण जे काही तेल घातलेलं होतं ना, ते पूर्णतः अशा पद्धतीने या वाटणाला सुटायला हवं, इतपत हे छान असं परतवून घ्यायचं. त्याच वेळेला आपलं हे वाटण व्यवस्थित असं परतलं गेलंय असं समजायचं. यामुळे भाजीला अजिबात उगर टेस्ट येत नाही. खूप छान अशी चमचमीत आणि झणझणीत भाजी तयार होते. आता लगेचच या शिजवून घेतलेल्या शेंगा आणि थोडंफार पाणी शिल्लक असेल तर ते घालायचं. गरजेनुसार आणखी एक्स्ट्राचं पाणी घालू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर बघा, अजिबात वाटणाची यामध्ये गाठी शिल्लक नाही आहे. अगदी छान असं वाटण एकजीव झालं आहे. पुन्हा एकदा थोडंसं गरजेनुसार मीठ घालते, कारण शेंगा शिजताना आपण थोडंसंच मीठ घातलेलं होतं शेंगांपुरतं. पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित ढवळून घेते. तर बघा, साधारणतः या कन्सिस्टन्सीचा मी आपल्या या भाजीचा रस्सा ठेवला आहे, कारण शेंगा तर आपल्या ऑलरेडी 70 ते 80% शिजलेल्या आहेत. आता जास्त काही शिजवण्याची गरज नाही आहे. फक्त रश्श्याला छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची. त्यासाठी गॅसची फ्लेम कमी केली आणि अशा पद्धतीने अर्धवट झाकण ठेवलं. आता भाजी छान अशी खळखळून शिजवून घेऊ. भाजीवर अर्धवटच झाकण ठेवायचं, ज्यामुळे भाजीची तर्री जात नाही. छान अशी तर्रीबाज आपली भाजी तयार होते. आपली भाजी या ठिकाणी तयार झाली आहे. आता यावरून सर्वांत शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. भाजीचा रंग तर सुरेख आलायच, पण अगदी छान असा घमघमाट घरभर दरवळलाय. भाजीचा रस्साही बघू शकता अगदी परफेक्ट झालाय. यातील एखादी शेंग अशा पद्धतीने दाबून बघू शकता. पटकन दबली गेली की समजायचे आपला शेवगा या ठिकाणी व्यवस्थित शिजला गेलाय. तर तुम्हाला आजची ही भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. आणि एक साधारणतः 2 वर्षांपूर्वी मी एका वेगळ्या पद्धतीची शेवग्याची भाजी शेअर केली होती. तिला 30 लाखांहून अधिक व्ह्यूज आलेले आहे. पण जर तुमच्याकडून ती भाजीची रेसिपी पाहायची राहून गेली असेल तर चॅनलला नक्की व्हिजिट करा. तयार झाली गरमागरम शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी लगेचच सर्व करूया. ही तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. घरी अचानक जरी एखादे पाहुणे आले असतील आणि तुम्हाला काय भाजी बनवावी सुचत नसेल तर ही झटपट तयार होणारी भाजी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या या चॅनलवर जर नवीन असाल तर खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला किंवा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल आणि आपली ही रेसिपी सर्वांत अगोदर तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.